नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, सध्याची अतिशय ट्रेनिंगमध्ये चालणारी बलूनबाईची कटिंग आणि स्टिचिंग आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तर बघा, हे डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे मी. 15 इंच कापड आहे. तुमच्याकडे अगदी कमी असलं तरी तुम्ही घेऊ शकता. आता इथे बघा 6 इंचावरती मी एक मार्किंग केलेलं आहे दोन्ही बाजूने. तर तिथे प्लेट टाकून घ्यायची आहे आणि ह्या 6 इंचाच्या इथे एक सरळ लाईन ड्रॉ करून आपल्याला जो उरलेला पार्ट आहे तिथे अगदी आपल्या बेसिक बाही आहे ती बाही ठेवून कटिंग करून घ्यायची आहे, किंवा या पद्धतीने कटिंग करू शकता. तर बघा, 2.5 इंच इथे मी गॅप सोडलेला आहे. तर बघा, आता याची जी लांबी आहे, तर बघा पूर्ण बाहीची टोटल उंची 8.5 इंच घ्यायची होती आपल्याला. तर त्या पद्धतीने आपण ह्या कापडामध्ये अर्धा इंच दोन्ही साईडला एक्स्ट्रा ठेवून येते बघा मी 7 इंचाचे हे पट्टी फोल्ड केलेली आहे. आणि इथे बघा, आता 4-4.5 इंचाचा हा काठ आहे आपला. तर काठ आपला एक्स्ट्राचा बाजूला काढायचा आहे आणि आपण जे बाहीचं कटिंग केलेलं आहे तर ते कटिंग आपल्याला इथे आता बघा, जिथे मार्किंग केलेलं आहे आपण 6 इंचाचं, तिथे आपल्याला नॉर्मल अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. तर चुन्या टाकताना खूप मोठ्या टाकायच्या नाहीत, छोट्या चुन्या तुम्ही टाकायच्या आहे तिथे. आणि बघा, आपली एक साईड चुन्यांची देऊन झालेली आहे. तर दुसऱ्या साईडला आपल्याला उलट बाजूने चुन्या घ्यायच्या आहेत. तर उलट बाजूने चुन्या घेतल्याने आपला जो पफ येतो तो पफ अतिशय योग्य येतो आणि जास्त फुगा दिसतो. जर तुम्हाला जास्त फुगा नको असेल तर तुम्ही सेम त्याच बाजूने चुन्या घेऊ शकतात. तर बघा, इथे आपण उलट चुन्या देऊन हे कापड इथे तयार करून घेतलेलं आहे बाहीचं. तर बघा, इथे सेंटर घ्यायचं आहे आपल्याला आणि हा जो काठाचा भाग आहे आपला, तर कटवर्क आहे हे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे पहिलं आपल्याला दाब चेंज करून घ्यायचा आहे, कारण याला साईडला खूप खडे आहेत आणि ते मशीनच्या सुईमध्ये येतात आणि त्यामुळे सुई पण तुटू शकते. त्यामुळे आपल्याला शिवताना प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपण इथे सुरुवातीलाच इथे दाब चेंज करून घ्यायचा आहे. तर बघा, अस्तरचं कापड आहे ते खाली ठेवलं आहे आणि मेन फॅब्रिकचं आपलं कापड आहे ते वरती ठेवलं आहे आणि कापडाच्या वरतून इथे एक नॉर्मल आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि इथे दाब टीप दिली तरी पण चालते. तर बघा, इथे आपल्याला अगदी व्यवस्थित असं इथे शिवून घ्यायचं आहे, हा पार्ट रेडी करायचा आहे. तर बघा, या ब्लाऊजची बॅकनेकची डिझाईन मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो बघितलेला नसेल तर पुन्हा एकदा बघा. आणि खूप हेवी अशी डिझाईन होती त्याला पण बॅकनेकला. तर त्याचा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा. तर बघा, आपला जो काठाचा पार्ट आहे तो अस्तर लावून इथे रेडी झालेला आहे. आता इथे आपल्याला जे मार्किंग केलेलं आहे आपण मधोमध, तिथे अस्तरचं कापड ठेवून आपल्याला अशी एक शिलाई देऊन घ्यायची आहे इथे. तर बघा, बलून फुगाबाई शिवायची ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि तुमची डिझाईन किती हेवी असू द्या तरी पण अतिशय छान पद्धतीने या प्रकारे तुम्ही ही बाही शिवू शकता. तर बघा, इथे आपल्याला प्लेट इथे आपण वाढू पण शकतो. जर आपल्याला वाटलं खूपच कमी प्लेट येत आहे तर इथे वाढून देखील तुम्ही घेऊ शकता. तर बघा, इथे जे कापड आहे आपलं ते पलटी करून घ्यायचं आहे आणि जो आपला काठाचा पार्ट आहे तर बघा, तो इथे आपल्याला थोडासा दुमडून घ्यायचा आहे आणि इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी जी समोसा टाईप लेस असते ती लेससुद्धा तुम्ही इथे लावू शकता. पण मला इथे काही गरज वाटली नाही, त्यामुळे मी इथे लेस लावली नाही आहे, कारण ऑलरेडीच या ब्लाऊजला खूप हेवी असं स्टोन वर्क दिलेलं आहे, त्यामुळे लेस इथे मी लावलेली नाही आहे. तर बघू शकता, अतिशय सोप्या पद्धतीने आपली ही बाही इथे शिवून तयार होणार आहे. तर बघा, आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे, व्यवस्थित टिप देऊन घ्यायची आहे आणि बघू शकता अतिशय छान पद्धतीने आपली ही बलून स्लीव्स अगदी सोप्या पद्धतीने शिवून झालेली आहे. तर बघा, इथे जे साईडचं आपलं दंडघेऱ्याचं माप आहे ते इथे आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे आणि जे आपलं एक्स्ट्राचं इथे कापड येतं आहे ते एक्स्ट्राचं कापड आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे
कट करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा इथे नॉर्मल आपल्या चुन्या देखील घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने आपली एक बाही मी अगोदर शिवून घेतलेली आहे. इथे आता जी आपण तयार केलेली आहे ती बाही इथे शिवून दाखवणार आहे. तर बघा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे शोल्डरचा इथे मधोमध. आता सेंटरवरती बाहीचं पण सेंटर करायचं आहे आणि इथून आपल्याला बाही शिवायला सुरुवात करायची आहे. तर बघा या पद्धतीने. तर आता इथे जो आपला सिंगल दाब होता तो दाब मी इथे काढून टाकलेला आहे आणि जो आपला रेग्युलर मशीनचा दाब आहे तो दाब इथे मी लावून घेतलेला आहे, कारण इथे आपल्याला आता बाही शिवून घ्यायची आहे. आणि बघू शकता इथे सेंटर घेतलेलं आहे दोन्ही पण, शोल्डरचं मधोमध आणि बाहीचंही सेंटर घेतलेलं आहे. तर आता इथून आपल्याला एका बाजूची बाही अशी व्यवस्थित इथे शिवून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने. तर आता तुम्हाला इथे बघा ठेवून घ्यायचं आहे कापड. तुम्हाला इथे खूप जास्त वाटलं तर तुम्ही या पद्धतीने अशा नॉर्मल थोड्याशा चुन्या देऊन घेऊ शकतात. तर बघा इथे व्यवस्थित 2-3 चुन्या मी परत एकदा टाकून घेतलेल्या आहेत आणि ही बाही आपली शिवून घेतलेली आहे. तर या पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला पण पलटी करून तुम्हाला याच पद्धतीने बाही शिवायची आहे. तर बघू शकता अगदी आपल्या ज्या प्लेट आहेत त्या अगोदर हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. आणि इथे बघा इकडच्या साईडला पण मी 2-3 अशा एक्स्ट्राचे जेवढं आपलं कापड आहे तेवढं इथे चुन्या देऊन घेतलेल्या आहेत. तर बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये होणारी ही डिझाईन आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. तर बघू शकता इथे आपल्या दोन्ही बाजूच्या बाही जॉईन करून झालेल्या आहे. तर बघा इथे आपली जी फिटिंगची एक टीप आहे बाही जॉईन करून घ्यायची आणि जो आपला कमरेचा पार्ट आहे तो पण इथे जोडून घ्यायचा आहे. आता इथे बघा आपली बाही जोडून झाली आहे, पण साईडला खूप खडे असल्यामुळे ते खडे आपले फिटिंगमध्ये येतात, त्यामुळे ते खडे आपल्याला काढून टाकायचे आहेत. तर बघा या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज इथे आपला स्टिच करून झालेला आहे आणि हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. तर बघू शकता अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने आपण दोन्हीही डिझाईन इथे शिवून घेतलेले आहेत. तर दोन्हीही डिझाईन तुम्ही चॅनलवरती दोन्ही व्हिडिओ आता अपलोड आहेत, तर तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघा आणि अगदी छान सोप्या पद्धतीने ह्या बाही डिझाईन आणि गळ्याची पण डिझाईन शिवू शकता. कुठलाही पॅटर्न असो आपला तरी पण व्यवस्थित असं तुम्ही शिवू शकता. तर बघू शकता. तर दोन्ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.